नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला शापूच्या भाजीची चटणी बनवून दाखवणार आहे। तर शापूची भाजी बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याची कवळी कवळी जेवढी होती ना तेवढी देठ पण घेतलेली आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला पुदिना टाकायचा। तर पुदिना बघा स्वच्छ धुवून घेतलेला 4 काड्या घेतलेल्या, जे लांबड्या काड्या असतात ना त्याच्या पानासकट मी घेतलेल्या आहेत। तिखटाप्रमाणे मिरच्या घ्या, 3 मिरच्या आहेत ह्या, आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। थोडासा कमी जास्त लसूण टाकला तरी पण चालू शकते। आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे बघा कोथिंबीर एक मुठभर आहे, एकदम गावरान बघा अशी मस्त अशी घेतलेली आहे। थोडीशी देठ पण घ्यायची। शापूची भाजी जेवढी घेतली ना त्याचा अर्ध्यापेक्षा कमी थोडा पुदिना घ्यायचा। शापूच्या भाजीच्या डबल कोथिंबीर घ्यायची। खूप चविष्ट अशी लागते बरं का ही चटणी। शापूच्या भाजीची चटण्या तर मी खूप अपलोड केलेल्या आहेत। अर्धा चमचा जिरं, भाजलेलं नाही कच्चंच आहे। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, ह्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ पण तुम्ही टाकू शकता, आणि 1च चमचा लिंबाचा रस टाकायचा। आता हे काय करते, फिरवून घेते। बंद चालू करून 2च वेळा फक्त मी फिरवून घेतलेले, अशा पद्धतीत झालेलं आहे। अशी पण चटणी छान लागते बरं का, अजून एकदा जरी फिरवलं तरी चालेल। 2 चमचे शेंगदाणे बघा बारीक एकदम गावरान शेंगदाणे आहेत, भाजून घेतलेले आहेत। खरपूस भाजायचे। ह्याला काय करणार आहे, 2च वेळा बंद चालू करणार आहे। 2च वेळा फक्त शेंगदाणे टाकल्यानंतर मी फिरवून घेतलेलं आहे। शेंगदाणे चांगले खरपूस भाजायचे। अशा पद्धतीत चटणी ही आपलं जेवलेलं पचन बिचन करायसाठी एकदम चांगले। पोटात गॅस होणार नाही, काय नाही। कारण सगळ्याला काय होतं, कुणाला शापू आवडत नाही, पण शापू खाल्लेली खरं चांगली असते। जास्त गरमीच्या दिवसात खायची नाही, पण शापू हप्त्यातून एकदा तरी खाल्लेली चांगली असते। अशा पद्धतीत तुम्ही एकदा चटणी करून बघा, खूप चविष्ट लागते। लिंबाचा रस ह्या चमच्याच्या मापाने 1 चमचा थोडा जास्त टाकला तरी पण चालेल। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।